तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता भिडे पुलापाशी आलोय. तर बघू शकता सगळे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत. तर तुम्ही गर्दी बघू शकता. या ठिकाणी नवीन ब्रिज झाला आहे, त्याच्या खाली पण विद्यार्थ्यांनी एकदम गर्दी केलेली आहे. तर अतिशय हजारांच्या संख्येने विद्यार्थी इथं आलेले आहेत. बघू शकता पूर्ण तिकडं झेड ब्रिज पासून पूर्ण भरलेला आहे. झेड ब्रिजवरती बघू शकता तुम्ही अख्खे ॲस्पिरंट्स आलेले आहेत. ते सगळं जमा आता सगळी वाट बघत आहेत जरांगे पाटील यायची. इथं पोलिसांचा बंदोबस्त आहे, तर विद्यार्थी शांतपणे इथं उपस्थित राहिलेले आहेत. बघू शकताय. तर या ठिकाणी आपण बघू आता जरांगे पाटील येईल तर काय म्हणणं होतं, त्यांचं काय विचार मांडले जात आहेत. आपण सगळं तुम्हाला लाईव्ह अपडेट देऊ. बघू शकता तुम्ही गर्दी, भयंकर गर्दी. बघा आता नवीन हा ब्रिज झाला आहे, त्याच्या खाली अचानक भयंकर गर्दी केलेली आहे विद्यार्थ्यांनी. तर बघू आता त्यांच्या मागण्या पूर्ण होत आहेत का नाही. जरांगे पाटील आल्यावर काय निर्णय घेतला जातोय. परीक्षेचा अभ्यास सोडून विद्यार्थी इथं आलेले आहेत की आता 2 तारखेची परीक्षा नक्की पुढे जाईल नाही जाईल. तर आत्ताच आपण भिडे पुला आलोय. तुम्ही गर्दी बघू शकता. इतक्या हजारोच्या संख्येने लोक इथं विद्यार्थी इथं उपस्थित आले. तर आता विद्यार्थ्यांना आपण विचारू की काय चाललंय नक्की, वर काय परिस्थिती येतं. तर नमस्कार. नमस्ते. तर काय आता परिस्थिती येतं, आता सध्या काय सांगू शकता तुम्ही? आता तुम्हीच गर्दी बघू शकता सर. इथं आज माननीय जरांगे पाटील साहेब आज आपल्या इथे येत आहेत आणि आज राडा होणार, पोरं ऐकणार. धन्यवाद. तर अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन या ठिकाणी दिलं आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण बघू शकताय. तर आता आपण बघू की किती काय, आणि तिकडे आता स्टेज पाशी जाऊ आपण. जरा थोडं तुम्हाला दाखवतो स्टेज पाशी कसं आहे गर्दी. तर विद्यार्थी बघू शकता, सगळ्यांची एकमेकाविषयी चर्चा चालली आहे या ठिकाणी. तर बघू शकता विद्यार्थी प्रचंड संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. तर ही विद्यार्थ्यांची एकजुटता आपल्याला बघण्यासारखी आहे की कशा एकमेकाला साथ देतात, संकटावेळी एकमेकासाठी उभं राहतात. तर हे आपल्याला विद्यार्थ्यांकडून शिकता येते आणि ही एक आपण दाखवली पाहिजे युनिटी. हे एक ॲस्पिरंटचं हे आहे. बघू शकता आपण झेड ब्रिज पण पूर्णपणे तिकडे भरलेला आहे. आपण तिकडे पण तुम्हाला फुटेज दाखवतो. हे झालं की आपण वरती जाऊ आणि तिकडची शूटिंग तुम्हाला दाखवू काढून व्हिडिओची क्लिप्स. तर या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी, प्रचंड विद्यार्थी आलेत. पुण्यातले जवळजवळ एक ना एक विद्यार्थी इकडे आला आहे. पूर्ण लायब्ररी व सगळे हॉस्टेल वगैरे सगळं मोकळं झालेलं आहे. तर सगळे एकाच व्यक्तीची वाट बघत आहे. इथं जरांगे पाटील कधी येत आहेत. तर आलो की आपण त्यांचा व्हिडिओ. हे बघा हा स्टेज आहे, इथं जरांगे पाटील आपल्याला भाषण देणार आहेत. तर त्यांचे कार्यकर्ते वगैरे सगळे आलेले आहेत. इथं विद्यार्थी मंडळी इथं बसलेली आहेत भाषण करत. तर बघू शकता आपण इथं अतिशय डेंजर. तर इथं बघा झेड ब्रिज पूर्णपणे, झेड ब्रिज हा पूर्णपणे हा ॲस्पिरंट्सने भरलेला आहे. पहिल्यांदाच आपण बघू शकता एवढे ॲस्पिरंट्स एका वेळेस झेड ब्रिजवर आले आहे. शांतपणे पण सगळे करत आहेत सगळं. तर आपण तेच बघू आता. तर बघा इथे आता विद्यार्थ्यांशी चर्चा चालू आहे. सगळ्यांनी मिळून घ्यायची, एका जुटीने घ्यायची, एवढाच विचार माझा. दुसरी गोष्ट, कालचे विद्यार्थी, मी स्वतः परसखाना पोलीस स्टेशनला गेलो, त्याच्यानंतर शिवाजीनगरला गेलो. तर ज्यांचे ते काय ह्याचे NC नॉन कॉन्ट्रोल, तर त्या मागे घेण्यासाठी आपण संबंधित CPला सांगतो, CP संबंधित DCPला सांगतो. हा एक मुद्दा आपण त्यांना दादांना सांगतो. तुमच्या आधी माझ्या डोक्यात आहे दादा, म्हणजे आणखी काय 100 सगळ्यांना घ्यायचं आणि ते पोरांच्यासाठी गेले. तर आपण झेड ब्रिजवर आलोय आता सध्या. तर बघू शकता तुम्ही विद्यार्थ्यांची गर्दी. इथं पण प्रचंड गर्दी केली आहे विद्यार्थ्यांनी पूर्ण झेड ब्रिजवर. हो काही खाली या ठिकाणी होणार आहे भाषण. तर आपण बघू सभा होणार आहे इथं. तर आपण त्याचं पण इलेक्ट्रॉनिक लवकरच पाठवू. या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्रचंड गर्दी. पूर्ण झेड ब्रिजच्या खालचा एरिया तो भिडे पूल पूर्ण भरलेला आहे विद्यार्थ्यांनीच. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सभा होणार आहे. झेड ब्रिजवर आलोय तर इकडं पण भयंकर गर्दी आहे. आपण बघू शकता तुम्ही झेडवर भयंकर गर्दी या ठिकाणी. गाड्या लागल्या सर्व.